भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणूक 2024साठी जाहीर केलेले आपले उमेदवार चे मतदारसंघ कोणते हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर भारतीय जनता पक्ष लढवत असलेल्या मतदारसंघापैकी पहिला मतदारसंघ आहे नंदुरबार लोकसभा मतदारसंघ आणि या मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाने हिना गावित यांना उमेदवारी दिलेली आहे। भारतीय जनता पक्ष लढवत असलेला पुढचा मतदारसंघ आहे धुळे लोकसभा मतदारसंघ आणि या लोकसभा मतदारसंघातून डॉक्टर सुभाष भामरे यांना भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे। भारतीय जनता पक्ष लढवत असलेला पुढचा मतदारसंघ आहे जळगाव लोकसभा मतदारसंघ आणि या लोकसभा मतदारसंघातून स्मिता वाघ यांना लोकसभेची उमेदवारी मिळालेली आहे। अकोला लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षातर्फे अनुप धोत्रे हे लोकसभा निवडणूक लढवत आहेत। वर्धा लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षातर्फे रामदास तडस यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। नागपूर लोकसभा मतदारसंघातून नेहमीप्रमाणे नितीन गडकरी हे लोकसभेच्या मैदानात आहेत। दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून भारती पवार यांना लोकसभेच्या मैदानात उतरवण्यात आलेले आहे। जालना लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षातर्फे रावसाहेब दानवे यांना लोकसभेची उमेदवारी मिळालेली आहे। तर भिवंडी लोकसभा मतदारसंघातून कपिल पाटील हे लोकसभेच्या मैदानात आहेत। मुंबई उत्तर मतदारसंघातून भारतीय जनता पक्षातर्फे पियुष गोयल यांना लोकसभेची उमेदवारी मिळालेली आहे। चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून सुधीर मुनगंटीवार हे लोकसभेच्या मैदानात आहेत। तर नांदेडमधून प्रतापराव चिखलीकर हे भारतीय जनता पक्षातर्फे लोकसभेच्या मैदानामध्ये उतरले आहेत। मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघातून मिहीर कोटे यांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिलेली आहे। तर पुणे लोकसभा मतदारसंघातून मुरलीधर मोहोळ हे लोकसभेच्या मैदानात आहेत। अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून सुजय विखे यांना मैदानामध्ये उतरवण्यात आलेले आहे। तर बीडमध्ये पंकजा मुंडे यांना भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारी देण्यात आलेली आहे। माढा लोकसभा मतदारसंघातून रणजितसिंग नाईक निंबाळकर यांना, तर सोलापूर लोकसभा मतदारसंघातून राम सातपुते यांना लोकसभेची उमेदवारी मिळालेली आहे। सांगली लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षातर्फे संजय काका पाटील हे लोकसभेच्या मैदानात आहेत। तर रावेरमध्ये रक्षा खडसे यांना लोकसभेची उमेदवारी भारतीय जनता पक्षातर्फे देण्यात आलेली आहे। लातूरमध्ये सुधाकर शृंगारे यांना लोकसभेची उमेदवारी भारतीय जनता पक्षातर्फे देण्यात आलेली आहे। तर अमरावतीमध्ये नवनीत राणा या भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार आहेत। भंडारा गोंदियामधून भारतीय जनता पक्षातर्फे सुनील मेंढे यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, भारतीय जनता पक्षाचे कोणते उमेदवार निवडून येतील हे कमेंट करून नक्की सांगा व व्हिडिओ आवडला तर लाईक करा। धन्यवाद।